थोडे कष्ट करावे लागतील. फर्निचर बनवायचं असेल तर शोधावा लागेल तुम्हाला, आणि संपूर्ण जगाचं दारुल इस्लाम बनवायचंय. त्यामुळं प्रत्येक अशा व्यवसायांमध्ये प्लंबिंग, वायरमॅन, रिक्षा, टांगे, या सगळ्या अशा ज्या व्यवसाय रोज मर्रा की जिंदगीमध्ये ज्या लागतात, अशा सगळ्या व्यवसायांमध्ये आता त्यांचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्हाला ते प्रमाण पण वाढवावं लागेल. आपल्या तरुण मुलांना ज्या गोष्टी करायला हात पाडावे लागतील त्याचं महत्व समजून द्यावं लागेल. पुढच्या वेळेला या प्रदर्शनामध्ये एक वायरमनचं स्टॉल असायला पाहिजे, एक प्लंबरचा स्टॉल असायला पाहिजे, एक असं तुमच्याकडे एखादा असा व्हॉट्सअप ग्रुप सांगलीमध्ये तयार व्हायला पाहिजे की तुम्हाला घरामध्ये नळ गळतोय, पंखा बंद पडलाय, वायर बदलायचे, टीव्ही फ्रीज रिपेअर करायचा आहे, असं कुठलंही काम साठी जर तुम्हाला हिंदू टेक्निशियन हवा असेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही फक्त आपला पत्ता आणि हे टाकलं आणि माझा पंखा बंद पडलाय, माझा फ्रीज बंद पडलाय, मला हिंदू माणूस पाठवा, अशा पद्धतीचं आहे म्हणतात. म्हणजे सांगा खूप पोचलं पाहिजे जास्तीत जास्त. त्याचा एक मोठा स्टॉल किंवा त्याची एक मोठी जाहिरात इथे लावली पाहिजे. लोकांना तो नंबर, प्रत्येक हिंदू माणसाच्या मोबाईलमध्ये तो नंबर पाहिजे की माझ्या घरातला कुठलाही प्रॉब्लेम आला की त्या नंबरवर मी फोन केला की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला माझ्या घरामध्ये फक्त हिंदू टेक्निशियन येईल. मी भाजीपाला घ्यायला जाईन, मी फळं भाजी घ्यायला जाईन, मी काहीही विकत घ्यायला जाईन, ते विकत घेताना मी फक्त हिंदू माणसाकडूनच ते घेईन. आणि हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच वस्तू विकत घ्याव्या हे सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे.